नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. संसार म्हटला की अनेक भांडी ही अगदी स्वयंपाकघरात आपल्या लागतात. त्यातलं एक मुख्य भांडं म्हणजे तवा. तव्याशिवाय आपल्या स्वयंपाकघराला शोभाच येत नाही. पूर्वी काय होतं की 1-2 लोखंडाचे तवे असायचे, त्याच्यानंतर हिंदालियमचे तवे आले आणि मग मात्र वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या प्रकारामध्ये, वेगवेगळ्या धातूंमध्ये अनेक प्रकारचे तवे बाजारात यायला लागले. आणि मग ज्यावेळेला आपण भांड्याच्या दुकानात जातो त्यावेळेला ते तव्याचं मोहक रूप बघितलं की तो तवा घरी असावा असं आपल्याला वाटतं आणि आपण तो तवा चक्क खरेदी करूनसुद्धा घरी येतो. आणि मग नंतर त्या तव्यांमधले कधी हा कधी तो असे करत आपण वेगवेगळे पदार्थ त्या तव्यांवर करतो. आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये कुठले कुठले तवे आहेत आणि त्यावर मी कुठले कुठले पदार्थ करते ते बघणार आहोत. चला तर मग कुठले कुठले तवे माझ्याकडे आहेत आणि मी ते कसे वापरते ते बघूयात. येत आहे ना? आता आपण पहिल्यांदा लोखंडाच्या तव्याबद्दल बोलूयात. चुलीवर, स्टोववर किंवा गॅसवर सुद्धा लोखंडाचे तवे अतिशय चांगले बरं का. लोखंडाच्या तव्याची आपण चांगली काळजी घेतली की ते गंजत नाही काही नाही आणि छान पोळ्या ह्याच्यामध्ये भाजल्या जातात. आता लोखंडाच्या तव्यामध्ये सुद्धा प्रकार. हा असा खोलगट तवा घेतला की नाही की याच्यावर तव्यावरचं पिठलं किंवा एखादी कोरडी सुकी भाजी किंवा खरडा असं आपल्याला छान करता येतं. या तव्याला असा दांडा असतो किंवा बिन दांड्याचा सुद्धा आपल्याला तवा मिळतो. आता हा तवा आहे की नाही हा सुद्धा लोखंडाचा. हा तर माझ्या सासूबाईंच्या वेळेपासूनचा. हा तवा सरळ अगदी तुम्हाला दिसत असेल तर अगदी फ्लॅट तवा आहे, हो की नाही. हा तवा सपाट असल्यामुळे काय होतं की याच्यावर कुठलीही पोळी असेल ना की ती छान भाजली जाते. आता हा आहे बिडाचा तवा. आता बिडाचा तवा आणि लोखंडाचा तवा याच्यामध्ये फरक असतो. बिडाचा तवा हा ओतून केलेला असतो त्यामुळे हा जड असतो आणि मुख्य म्हणजे बिडाचा तवा जर आपल्या हातातनं पडला किंवा त्या काही झालं तर याचा टवका उडायचा किंवा तुटण्याची सुद्धा शक्यता असते. तशी लोखंडाच्या तव्याची नसते बरं का. या जाड बिडाच्या तव्याचा आपल्याला डोसा, उत्तप्पा हे करण्याकरता छान उपयोग होतो. अगदी धिरडी, पराठेसुद्धा ह्या तव्यावर उत्तम भाजले जातात. आता लोखंडी तवे अगदी पूर्वीपासून वापरले जायचे पण नंतर असे हे हिंडालियमचे तवे बाजारात आले. थोड्याच दिवसात ते लोकप्रिय झाले कारण वजनाला हलके आणि मुख्य ह्याच्यावर जर पोळी किंवा काही केलं तर ते खाली लागायचं नाही आणि घासायलाही सोपे आणि मुख्य म्हणजे गंज चढायचा नाही. त्यामुळे घरोघरी हिंदालियमचे तवे हे अतिशय लोकप्रिय झाले. आता हल्ली आपल्याला माहितीच आहे की हिंदालियमचा वापर आपण अगदी करतच नाही त्यामुळे माझा हा तवा बाजूलाच पडला होता. पण अशा काही रेसिपी असतात की जिथे अन्नाचा आणि या तव्याचा स्पर्श होत नाही अशा ठिकाणी मी या तव्याचा वापर करते. उदाहरणार्थ बिर्याणीला जेव्हा दम द्यायचा असतो की नाही त्यावेळेला गॅसवर हा तवा ठेवते आणि त्याच्यावर बिर्याणीचं भांडं ठेवते त्यामुळे मस्त दम बिर्याणीला लागतो. आता हा आहे ॲनोडाईज तवा. अगदी घरोघरी सगळ्यांच्या पसंतीला उतरलेला असा हा तवा. वजनाला हलका आहे, मुख्य ह्याच्यामध्ये जळत नाही आणि मुख्य म्हणजे गॅसची जी हीट असते की नाही या तव्यावर सगळीकडे छान पसरली जाते त्यामुळे आपल्या पोळ्या, भाकरी अतिशय उत्तम होतात. त्यामुळे घरोघरी हल्ली सध्या ॲनोडाईज तवे वापरले जातात. आता हा मातीचा तवा. हा मातीचा तवा हल्ली सगळीकडे मिळतो परंतु याची थोडीशी काळजी जरा जास्त घ्यावी लागते बरं का. ह्याच्यातही पोळी, भाकरी अतिशय खरपूस भाजली जाते. याशिवाय एखादी भाजी जर आपल्याला परतून करायची असेल तर ह्या तव्यामध्ये छान होते. मुख्य म्हणजे त्या भाजीचा स्वाद ह्या आपल्या मातीच्या तव्यामुळे खूप छान येतो. अगदी आपल्याला गावाकडे जेवल्यासारखं वाटतं. म्हणून बऱ्याच वेळेला माझा एक दुसरा आणखीन एक मातीचा तवा आहे. त्या तव्यावर मी नेहमी मेथीची परतून भाजी किंवा लसूणी पालक किंवा आपलं कांद्याची पात असते की नाही त्याचीसुद्धा परतून भाजी याच्यामध्ये करते. वरनं थोडंसं डाळीचं पीठ फिरायचं की भाजी अगदी उत्तम तयार होते. अशा मातीच्या या तव्याचा उपयोग आपण सर्रास आपल्या स्वयंपाकघरात करू शकतो. आता हा आपला पितळेचा तवा बरं का. हल्ली नवीन बाजारात पितळेचे तवे यायला लागलेत पण मला आठवतं माझ्या सासूबाईंकडे एक जाड पितळेचं ताट होतं बरं का. जर तवा घासायला गेला असेल किंवा काही असेल तर त्या जाड ताटावर सुद्धा त्या पोळी, भाकरी, धिरडी सगळं करत होत्या. विशेषतः ज्या ताटाची कलई गेलेली असायची की नाही त्या ताटाचा उपयोग तवा म्हणून केला जायचा. आता हातसुद्धा मी अजून वापरला नाही आहे परंतु याच्यावर सुद्धा पोळी, भाकरी, भाजी, ठेचा सगळं छान होतं आणि मुख्य घासायला सोपं. पितळेचे भांडी घासायची जी पावडर असते की नाही त्याने घासली की ही तवे एकदम स्वच्छ निघतात. आता हा नॉनस्टिक तवा आहे बरं का. हा तवासुद्धा अतिशय उत्तम आहे. मुख्य म्हणजे पदार्थ किंवा पोळी, धिरडं करताना ह्याच्यावर कमी तेल तूप लागतं म्हणून हा सगळ्यांना अगदी आवडतो. परंतु नॉनस्टिकचं जर आवरण आपलं निघायला लागलं तर मात्र आपल्याला नॉनस्टिकचे तवे वापरता येत नाही. त्यामुळे ज्यावेळेला नॉनस्टिकचा तवा आपण घेऊ त्यावेळेला
उत्तम प्रतीचा आणि चांगला कोटिंग असलेले तवे नेहमी घ्यावे. आता हे सगळे तव्यांचे प्रकार आपण बघितले, पण तवा नवीन विकत घेताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आपण बघूयात. लोखंडाचा वगैरे तवा घेताना तो नेहमी जड असावा आणि त्याचा मधला भाग असतो तो चांगला जाड असावा, त्यामुळे आपला पदार्थ करपत नाही. नंतर तवा घेताना तो लहान घ्यावा. फार मोठा घेतला तर काय होतं की आपल्या गॅसची जी ज्योत असते किंवा फ्लेम असते ती अगदी तव्याच्या कडेपर्यंत पोचत नाही, त्यामुळे आपला डोसा म्हणा, पोळी म्हणा, ही बाजूनी कडक राहते किंवा तिथे चांगली ती शिजली जात नाही किंवा तिथे छान भाजली जात नाही. त्यामुळे तवे घेताना नेहमी मध्यम आकाराचे किंवा लहान घेतले तरीसुद्धा चालतात. पावडर कोटेड तवे घेताना ते नेहमी चांगल्या कंपनीचे घ्यावे, म्हणजे त्याची जे कोटिंग असतं ते पटकन जात नाही. मातीचा तवा घेतल्यानंतर त्याची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण मातीच्या भांड्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल एक व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये आपण मातीच्या तव्याची कशी काळजी घ्यायची तेही सांगितलं आहे. अशा तऱ्हेने आपण बाजारात जाताना आपल्याला आपल्या कुटुंबाला योग्य असे तवे विकत आणावेत आणि त्याची छान काळजी घ्यावी. आणि मुख्य महत्त्वाची टीप, कुठलाही तवा गरम असताना डायरेक्ट पाण्याखाली ठेवू नये, नाहीतर तो जो तवा असतो त्याला खड्डा पडतो आणि खराब होतो. पोळ्या करून झाल्या की तवा चांगला गार होऊ द्यावा, नंतर त्यात पाणी घालून त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यावी. त्यात थोडासा लिंबाचा रस, थोडासा खाण्याचा सोडा घालून अलगद हाताने जरी तवे आपण घासले तरी आपले तवे नेहमी स्वच्छ निघतात. वेळच्या वेळी जर तव्यांची काळजी घेतली तर तवे आपले अजिबात खराब होत नाही. आहे की नाही? किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. अजून अगणित तव्यांचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पण नेहमी मला असं वाटतं, तवा असो, पातेलं असो, कढई असो, चमचे असो, ताटल्या असो, कुठलंही भांडं घेताना आपल्या कुटुंबाचा आणि आपण त्याचा किती वापर करणार आहोत हे बघावं आणि विकत घ्यावे. त्यामुळे काय होतं की आपल्या स्वयंपाकघरात गर्दी होत नाही. नाहीतर मग एखादा तवा किंवा एखादी वस्तू आणायची आणि जवळजवळ 2-2, 3-3 वर्ष ती वस्तू किंवा ते भांडं एका कोपऱ्यात बिचारं मला कधी वापरताय म्हणत आपली वाट बघत बसतं. म्हणून नेहमी आवश्यक तेवढीच भांडी आपल्या स्वयंपाकघरात आणावी आणि स्वयंपाकघर नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवावं असं मला वाटतं. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.